नमस्कार, मी डॉक्टर आदित्य इंदानी तुमचं आरोग्य संपदा या कार्यक्रमात मनापासून स्वागत करत आहे। पाऊस जसा गोड तसा त्याचा त्रासही मोठा। प्रेक्षको, पावसाचा आनंद जितका गोड असतो तितकाच तो आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकतो। विशेषतः कान नाक घसा संबंधित आजार उद्भवू शकतात। पावसात वाढलेली आर्द्रतेमुळे व हवेतल्या बदलामुळे नकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर होतात। वाढलेल्या आर्द्रतेमुळे विषाणू, जीवाणू, बुरशी याचे प्रमाण वाढते। मग ताप, खोकला, सर्दी, डोकेदुखी, कानदुखी या समस्या सामान्य असतात, पण योग्य वेळी योग्य उपचार घेतले नाही तर हे गंभीर स्वरूप घेऊ शकतात। म्हणून संक्रमणापासून आपले संरक्षण करण्यासाठी आपल्याला विशेष ते काळजी घेणे गरजेचे आहे। तर आजचा आपला चर्चेचा विषय या प्रकारे आहे: कान नाक घसा संदर्भातील आजार आणि त्यावरील उपचार। आणि चर्चेसाठी आपल्या सोबत आहे कान नाक घसा संदर्भातील आजार आणि त्यावरील उपचार। आणि चर्चेसाठी आज आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर शशिकांत मसाळ सर। सर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात। नमस्कार। डॉक्टर शशिकांत मसाळ सरांची मी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो। सर HBT मेडिकल कॉलेज आणि कूपर हॉस्पिटल येथे ENT विभागाचे प्राध्यापक आहेत। त्यांनी ENT सर्जन म्हणून आपल्या क्षेत्रात एक विशेष स्थान मिळवले आहे। सर सायन्स येथे स्थित ENT क्लिनिक आणि सूर्य हॉस्पिटल येथे कन्सल्टंट ENT सर्जन म्हणून सर कार्यरत आहे। याशिवाय अपोलो हॉस्पिटल चेंबूर, झेन हॉस्पिटल आणि SL रहेजा माहीम येथेही सर आपली सेवा पुरवतात। सरांची विशेष रुची पीडियाट्रिक ENT, एंडोस्कोपिक ENT आणि स्कल बेस सर्जरी यामध्ये आहे। सरांच्या अनुभवामुळे आणि कौशल्यामुळे आपल्या रुग्णांमध्ये सर एक विश्वासू डॉक्टर म्हणून ओळखले जातात। तर आपण मुख्य कार्यक्रमाला वळूया। सर, पहिला प्रश्न माझा तुमच्यासाठी असा आहे: पावसाळ्यात कान नाक आणि घशाच्या संक्रमणाचे प्रमाण का वाढते, यामागील शास्त्रीय कारण काय? सध्या आपण बघितलं की सध्या जसा पावसाळा सुरू होतो त्याप्रमाणे कान नाक घसा बरोबर बाकीचे आजार सुद्धा जसे वाढत असतात। जसं आपण डेंग्यू, मलेरिया अशा गोष्टी जे पावसामुळे होणारे आजार ते वाढत असतात, त्याप्रमाणे कान नाक घशाचे आजार होतात। कारण व्हायरस जो असतो, जसं आपला क्लायमेट किंवा हे चेंज होत असतं, हवेची आर्द्रता वगैरे चेंज होत असते, तापमानात जो बदल असतो तो व्हायरससाठी तो त्यांच्यासाठी चांगला असतो। त्यामुळे काय होतं, व्हायरसचं रिप्लिकेशन होतं आणि थोडीशी इम्युनिटी कमी असेल आणि जनरली काय होतं अशा वेळेला इम्युनिटी कमी असेल, धूळ, बुरशी ह्या सगळ्यांचा संपर्क वातावरणात आल्यामुळे आणि आर्द्रता वाढल्यामुळे काय होतं, थोडी इम्युनिटी रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर लगेच आपल्याला हे व्हायरल इन्फेक्शन होतं। आणि ह्या व्हायरल इन्फेक्शन बरोबर जो रूटीन आपण म्हणतो, जो कॉमन कोल्ड ज्याला आपण म्हणतो, सर्दी, खोकला, घसा दुखणे, फीवर येणे, बॉडी एक अंग दुखणे आणि ते कामात त्राण न राहणे, ह्या सगळ्या गोष्टी होतात जनरली। म्हणून आम्ही म्हणतो सीझनल चेंजेस जसे होतात, जसं सडनली चेंज होऊन व्हायरल रिप्लिकेशनमुळे हा व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण वाढत असते। बरोबर, अगदीच बरोबर। तर पावसाळ्याच्या आर्द्रतेमुळे आणि हवेतल्या बदलामुळे हे व्हायरल इन्फेक्शन, हे सगळे जे आजार आहेत ते वाढतात। तर सर, दुसरा प्रश्न असा आहे की सामान्य पावसाळ्यातील सर्दी आणि घशाच्या दुखण्याचे गंभीर संसर्गात रूपांतर होण्याची शक्यता असते का? याबाबत कुठल्या लक्षणांवर विशेष लक्ष दिले पाहिजे? बेसिकली जनरली मी नेहमी म्हणतो, आपली कोणताही आजार जर होत असेल त्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती खूप इम्पॉर्टंट आहे। जनरली लहान मुलांमध्ये काय होतं, ते शाळेत जात असतात, त्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की लहान मुलं, एखाद्याला सर्दी असेल तर व्हायरल इन्फेक्शन, ड्रॉपलेट ज्याला आम्ही म्हणतो, एरोझलमुळे होणारं व्हायरल इन्फेक्शन एकातून दुसऱ्याला लगेच स्प्रेड होतं। त्यामुळे मी लहान मुलांमध्ये हा प्रमाण जास्त दिसतं। त्याबरोबर मोठ्या लोकांमध्ये ज्यांची ज्याला आम्ही इम्युनो कॉम्प्रोमाइज म्हणजे कोमॉर्बिडिटी असते, ज्याच्यामध्ये ज्यांना डायबिटीज म्हणा, ओल्ड एज पेशंट आहे, डायबिटीज आहे, हायपरटेन्शन किंवा थायरॉइड रिलेटेड ज्यांना आजार आहे, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पहिल्यापासूनच कमी आहे, अशांना व्हायरल इन्फेक्शन लगेच होतं आणि ते इन्फेक्शन लगेच होतं आणि अशा पेशंटची काळजी केली पाहिजे। जनरली काय होतं, हे व्हायरल इन्फेक्शन सध्या आपण जो बघतो H1N1 टाईप जे व्हायरल इन्फेक्शन, ते रेस्पिरेटरी व्हायरस ज्याला आम्ही म्हणतो, हे साधारण कॉमन कोल्ड होतो। चांगला जर हेल्दी इंडिव्हिज्युअल असेल तर सर्दी खोकला होतो, 2 दिवस बॉडी एक थोडा होणं, फीवर, हे सगळं होतं आणि बऱ्याच वेळा औषधं, फक्त क्रोसिन किंवा साधी औषधं, सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंटने बरं होतं। पण अशाच वेळेला जर दुसरा कोणता पेशंट ज्याच्यामध्ये इम्युनो कॉम्प्रोमाइज म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशा लोकांना याचं रूपांतर थोडं म्हणजे जनरली आपलं ब्रिदिंग जे नाकातून सुरू होतं ते लंग्सपर्यंत असतं। जर नाकात जर इम्युनिटी चांगली नसेल तर नाकातून घशातून तो लंग्समध्ये जाऊन मग निमोनियामध्ये रूपांतर होऊ शकतं। त्यामुळे जर तो फक्त सर्दी खोकला आणि कॉमन कोल्ड पर्यंत असेल
तर डेफिनेटली लगेच बरा होतो, पण डॉक्टरांना भेटणं गरजेचं असतं. आणि ज्यांना 2-3 दिवसात फिवर जात नाही आहे, सर्दी खोकला कंटिन्यू आहे, अशा पेशंटने मात्र डॉक्टरशी संपर्क करून आणि योग्य ती ट्रीटमेंट अर्ली इंटरव्हेन्शन करणं गरजेचं आहे. कारण हा निमोनियामध्ये रूपांतर होऊन बाकी जास्त हे सगळ्यातच होत नाही, पण ज्यांना खूप जास्त आणि इम्प्रूव्ह होत नाहीत औषधांनी नॉर्मलमध्ये, तर त्यांना गरज असते की ते थोडंसं सिरियस आजार होऊ शकतो. म्हणजे व्याधी क्षमत्व किंवा इम्युनिटी हे सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे आणि ती आपल्याला जपली पाहिजे. तर सर, पुढचा प्रश्न असा आहे की कानाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी पावसाळ्यात कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे व समजा झाल्यास तर काय करू नये? कारण मी बऱ्याचदा ऐकतो की कानात तेल टाकलं जातं, इतर काही पदार्थ टाकले जातात, ते कितपत बरोबर आहे? कानात तेल टाकण्याची ही तर जुनी पद्धत. म्हणजे आपण पूर्वी म्हणायचो की काही थोडं पण दुखलं तरी कानात तेल टाकलं तर त्यांनी कमी होतं. पण सध्या आम्ही पावसाळ्यामध्ये खूप कॉमनली, ज्याला आम्ही ऑटोमायकोसिस म्हणतो, म्हणजे बुरशीचा आजार जो आहे ना, तो खूप कॉमनली बघितला जातो. कारण ओलाव्यामुळे, थोडं पावसात पाणी गेल्यामुळे आणि ते आर्द्रताने ओलावा कानामध्ये राहिल्यामुळे काय होतं, आतमध्ये ते हेअर फॉलिकल, त्याच्यातून ऑलरेडी वॅक्स सिक्रिशन होत असतं. पण असं जर सिक्रिशन होत असेल, त्यात तुमचं पाणी गेलं तर लवकर बुरशी होते. आणि तेलाचं हे टाकणं फक्त आम्ही पूर्वी सांगायचे, जर घरामध्ये काही फॉरेन बॉडी किंवा लाईव्ह इन्सेक्ट, काही माशी किंवा काही मच्छर आतमध्ये गेला, लाईव्ह इन्सेक्ट असेल तर त्यावेळेला तेल टाकायला बोलायचे. कारण तेल टाकल्यामुळे काय होतं, ती लाईव्ह इन्सेक्ट मरतो आणि ते जे अनकम्फर्टेबल किंवा तो पडद्याला जाऊन पडद्याला इजा करू शकतो, तर तो मेल्यामुळे त्या ॲक्टिव्हिटी थांबते आणि मग दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे जाऊन आपण ते काढू शकतो. पण सध्या आम्ही तेल ॲब्सोल्युटली अवॉइड करतो. कारण जेवढं आपण ओलावा आतमध्ये जाईल आणि तेल राहिलं तर ते फंगल इन्फेक्शन अजून वाढतं. आणि कान साफ करणं, जे म्हणतो की थोडीशी खाज आली आणि कान साफ करतं, तर यामुळे काय होतं, जी नॉर्मल सिक्रिशन जे बाहेर येत असतं कानाच्या, ते येत नाही, ते आतमध्ये अडकून राहतं. आणि जर ओलाव्या आणि जसं आजकाल आम्ही म्हणतो ते व्हाईट तुम्ही जर स्क्रीनवर बघत असाल तर ते एक फंगस दाखवलं आहे, ते व्हाईट फंगस आम्ही ज्याला ऑटोमायकोसिस म्हणतो. हे ऑटोमायकोसिस कंटिन्यू राहून त्याचं सेकंडरी इन्फेक्शन होऊ शकतं. आणि अशा वेळेला म्हणून विशेषतः पावसाळ्यामध्ये, आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे नॉर्मल पेशंट बरोबर ज्यांना डायबिटीस, ज्यांना मधुमेह आहे, आणि ओल्ड एज पेशंट. ओल्ड एजमध्ये काय होतं, बऱ्याच वेळा काय होतं, ह्या कान ही एवढी छोटीशी जागा आहे आणि त्याच्यामध्ये काय रक्तप्रवाह खूप कमी होतो वयोमानाप्रमाणे. जसं आपण म्हणतो ना, हार्टला किंवा ब्रेनला रक्तप्रवाह कमी होतो. रक्तप्रवाह कोणत्याही गोष्टीत जर अगर कोणत्याही ठिकाणी जर रक्तप्रवाह कमी झाला तर तिथे इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. त्यामुळे डायबिटीसमध्ये लोकांना अँजिओपॅथी ज्याला म्हणतो, त्याने ऑलरेडी ते जे रक्तवाहिन्या कमी केल्याने कमजोर झालेले असतात आणि त्यात वयोमानाप्रमाणे. तर अशा लोकांना तर थोडा पण जर फंगल झालं तर अशा लोकांना ते फंगल होऊन कानाच्या आतमधल्या शिरेला जाऊन ब्रेनपर्यंत जाण्याची शक्यता असतो. विशेष करून डायबिटीस लोकांनी, ज्यांना डायबिटीस, मधुमेह आणि त्याबरोबर जर ओल्ड एज असतील, त्यांनी प्रॉपर काळजी घेतली पाहिजे. आणि थोडा पण जर ब्लॉकेज वाटत असेल आणि खाज येत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधून ते क्लीन करणं गरजेचं आहे. आपल्या ओव्हर द काउंटर मेडिसिन घेणं किंवा तेल घरात जे पण आहे ते इमर्जन्सीमध्ये तेल घेणं, हे सगळंच अवॉइड करणं गरजेचं आहे. म्हणजे तेल टाकणं अतिशय चुकीचं आहे. आणि समजा तुम्हाला कानाच्या संबंधित काय आजार होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन त्यात आवश्यक आहे. सर, पुढचा प्रश्न माझा असा आहे की H1N1 व्हायरस म्हणजे स्वाईन फ्लू, याची लक्षणे कुठली, किंवा हे लक्षणं सर्दीसारखी असतात, नॉर्मल खोकल्यासारखी असतात, की कुठली लक्षणं आपण ओळखायची? सध्या आपण बघतोय पावसाळ्यामध्ये बरेच लोक, आपण जर बघितलं, बऱ्याच लोकांना हे सर्दी फ्लूची लक्षणं खूप वाढायला लागले. आणि आजकाल बरेचसे पेशंट आपण बघतो H1N1 म्हणजे हा टाईप ऑफ व्हायरस आहे. आणि बऱ्याच लोकांना सेल लिमिटिंग ज्याला आम्ही म्हणतो, जर स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर थोडासा सर्दी खोकला होतो, अंगदुखी होते, आणि 4-5 दिवसाच्या रेस्टने आणि नॉर्मल मेडिकेशननी बरं होतं. पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ज्यांना ओल्ड एज पेशंट किंवा ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशा लोकांना तो वाढून पोटाचे सिम्पटम म्हणा किंवा लंग्स रिलेटेड सिम्पटम होऊ शकतात. सध्या पावसाळ्यामध्ये आपण बघतो की कोणतेही सगळेच व्हायरस ॲक्टिवेट होत असतात. आणि सध्या आपण कसं आहे, थोडंसं कमी लक्ष देतो. पण नॉर्मली चांगली जरी रोगप्रतिकारक शक्ती असेल तर हेल्दी इंडिव्हिज्युअल हा बरा होतो. पण ज्यांना कंटिन्यू होत असे, आणि अशा लोकांनी मात्र थोडीशी काळजी घेतली पाहिजे. जर फिवर जात नसेल, आता आपण बघतो की पावसाळ्यामध्ये जसं व्हायरल इन्फेक्शन, त्याप्रमाणे बाकीचे साथीचे रोग ज्याला म्हणतो आपण, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, मलेरिया, ह्या गोष्टी पण, हे आजारसुद्धा वाढत असतात. त्यामुळे ते गरजेचं असतं की त्याच्यामध्ये आणि व्हायरल इन्फेक्शनमधला डिफरन्स जो आहे तो करणं गरजेचं आहे. तर असा डिफरन्स करण्यासाठी आपल्याला
जर 2-3 दिवसात हे जर व्हायरल बरं होत नसेल तर थोडेसे ब्लड टेस्ट करून प्लेटलेट कमी झालेत का, की डेंग्यूची टेस्ट करणं किंवा मलेरियाबद्दलची टेस्ट करणं हे करणं गरजेचं आहे. जनरली हे जे व्हायरल H1N1 असतात हे जनरली आपले रेस्पिरेटरी इन्फेक्शन म्हणजे सर्दी खोकल्यापासून सुरुवात होते आणि सर्दी खोकला अर्ली ट्रीट केला तर एक 4-5 दिवसात सेल्फ इम्युनिटीमध्ये बऱ्यापैकी इम्प्रूव्ह होऊन जातं. नाही झालं तर ते थोडंसं डेंजरस असू शकतं आणि अशाला आपण बोलूच काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय वॅक्सिन वगैरे आहे का वेळेला. जनरली H1N1 आजकाल जे आपण बघतोय लहान मुलांमध्ये आम्ही खूप जास्त बघतोय, कारण लहान मुलांचं कसं ते ओव्हर क्राउडिंगमध्ये म्हणजे स्कूल वगैरे मध्ये जात असतात आणि स्कूलमध्ये त्यांचं कॉन्टॅक्ट आणि हे जे मगाशी म्हटल्याप्रमाणे एरोजल म्हणजे तुमच्या कफ किंवा सर्दीच्या याने काय करतं, सर्दी होते, नाकातून पाणी येत असतं आणि इकडे तिकडे टच होत असतं किंवा एरोजलमुळे होतं. त्यामुळे काय एक जर मुलगा जर ते क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आला तर बाकी लोकांना, आणि ज्याची इम्युनिटी थोडीशी चांगली नाही अशांना ते पटापट पकडत असतं. त्यामुळे नेहमी सांगत असतो की स्वतःची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढवणं त्याबरोबर गरजेचं आहे आणि असं काही पण एवढून घाबरून जाण्यासारखं नाही आहे. आपण त्याच्यापेक्षा मोठ्या व्हायरसमधून गेलोय कोविडसारख्या, त्यामुळे हे आपली इम्युनिटी जनरली इंडियन सिनारिओमध्ये आपल्या इंडियन लोकांमधली इम्युनिटी चांगली असते. फक्त एवढंच आहे की थोडंसं डाएट आणि ह्या गोष्टी थोड्या केल्या आणि अर्ली पिकअप केलं, जर लवकरच डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि थोडंसं लवकरच मेडिसिन घेतलं जेणेकरून हे व्हायरस मल्टिप्लिकेट होणार नाही आणि स्वतःच सेल्फ लिमिटिंग होऊन हे, तर अशा वेळेला मला वाटतं की जास्त काही काळजी करण्याची गरज नाही. आपण विशेषतः मी नेहमी तेच सांगत असतो, थोडेसे ओल्ड एज पेशंट आणि ज्यांची इम्युनो कॉम्प्रोमाइज, ज्यांना विशेषतः आम्ही म्हटल्याप्रमाणे जे किडनी ट्रान्सप्लांट पेशंट आहे, ज्यांना किडनी रिलेटेड आजार आहेत, कार्डियक रिलेटेड आजार आहेत, जे मेडिसिनवर आहेत, हार्ट रिलेटेड मेडिसिनवर आहेत, मधुमेहाची मेडिसिन घेत असतात, अशा पेशंटनी मात्र थोडीशी अशा वेळेला व्हायरल इन्फेक्शन झाल्यानंतर थोडी काळजी घेतली पाहिजे. आणि मेन शुगर कंट्रोल करणं, ब्लड प्रेशर कंट्रोल करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जसं तुमचं शुगर वाढेल किंवा हा एक विशेष सायकल असते, इन्फेक्शन झालं का तुम्ही अनहेल्दी होता, तुमची शुगर वाढते, शुगर वाढली तर इन्फेक्शन वाढतं किंवा मग शुगर वाढल्यामुळे इन्फेक्शन वाढतं किंवा इन्फेक्शन वाढल्यामुळे शुगर वाढते. तर हे विशेष सायकल असते, त्यामुळे दोन्ही गोष्टी इंटरकनेक्टेड असतात. त्यामुळे ते कंट्रोल करणं अशा वेळेला खूप गरजेचं आहे. सर, आपल्याला एक फोन येतोय पुण्यावरून. मंगला आपटे बोलताय. मंगलाजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, पुण्यावरून मी मंगला आपटे बोलते. नमस्कार. नमस्कार. पुण्यावरून मंगला आपटे बोलते. मला हे विचारायचं की लहान मुलं असतात तर त्यांना खूप सर्दी होते आणि मग नाकात श्वास घ्यायला खूप त्रास होतो. तर मग साधं तूप घालतात काय जण, ते कितपत योग्य आहे? आणि गाडीवरनं जातात तर ते त्यांना सारखं नाकाला वारं लागतं, मग ती सर्दी डोक्यात बसते. मग त्यांनी सुंठ एखंड याचा उपयोग करावा का? आणि वाफारा किती वेळा घ्यावा लहान मुलांनी? आणि बाळंतीणी असं कानात कापूस घालतात, पूर्वी बांधायचे कानाला, तर ते कितपत योग्य आहे? आता काही करत नाहीत. धन्यवाद. हा, तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे की कानात तेल टाकणं झालं, नाकात तूप टाकणं झालं किंवा घरगुती जे पदार्थ असतात ते आजारांमध्ये वापरण्याबद्दल तुमचं काय मत आहे? काय सांगाल? ज्यांनी जे वाफ वगैरे घेतलं तर आम्ही सुद्धा ॲडवाईज करतो बऱ्याच लोकांना, वाफ वगैरे मेंथॉल वगैरे वाफ करणं काही त्याच्यात काय अयोग्य असं नाही. तूप नाकात न घालता जर ड्रायनेस वगैरे नाकाच्या जवळ असेल ना, तर ड्रायनेस होत असेल नेहमी, तर अशा वेळेला तूप आपण नाकाच्या पुढच्या साईडला आपण हे घालू शकतो, तूप वगैरे लावू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाचं म्हणजे त्यांनी लहान मुलांचं सांगितलं आहे. सध्या आम्ही बघतो की लहान मुलांमध्ये हे सर्दीचं प्रमाण खूप वाढतंय. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच वेळा व्हायरल इन्फेक्शन आणि ॲलर्जी ह्या गोष्टींमुळे हे खूप वाढतंय. तर लहान मुलांना विशेषतः जे जर बाईकवरती म्हणतात, आम्ही जर बाईकवर किंवा स्कूटीवर बाहेर जात असेल, सध्या धूळ आणि पाऊस याच्यामुळे त्यांनी थोडंसं लहान मुलांना सुद्धा मास्क घालूनच नेलं पाहिजे. आणि लहान मुलांना हे जर कंटिन्यू होत असेल, सर्दी होऊन त्यांचे माउथ बऱ्याच वेळा आपण त्या टॉपिकवर येणारच आहोत. माझा पुढचा स्लाईडवर तेच होतं लहान मुलांचं. लहान मुलांमध्ये हे टॉन्सिल आणि ॲडिनॉइड हे खूप कॉमनली आजकाल आम्ही बघितलं जातं. कारण ॲडिनॉइड आणि टॉन्सिल हे जनरली लिम्फॉइड ऑर्गन आहेत जे आपल्या इम्युनिटीसाठी काम असतात. पण आता काय होतं, आजकालच्या मुलांची इम्युनिटी थोडीशी डाऊन असते आणि जसं मी मगाशी सांगितलं, ओव्हर क्राउडिंगमुळे बऱ्याच वेळा त्या लोकांना हे सर्दीचे प्रमाण कंटिन्यू होत असतं. तर असं जर ॲडिनॉइड किंवा जर रिकरंट सर्दी होत असेल आणि माउथ ब्रिदिंग असेल, जर त्यांची झोप व्यवस्थित होत असेल, रात्रभर कंटिन्यू त्यांना त्याला आम्ही OSA म्हणतो, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणतो. लहान मुलांमध्ये काय होतं, कंटिन्यू सर्दी असल्याने घरचे परेशान असतात कारण त्यांना झोप व्यवस्थित येत नाही आणि ते तोंडाने श्वास घेत असतात. तोंडाने श्वास घेता रात्रभर डिस्टर्ब स्लीप असतात. त्यामुळे दिवसा सुद्धा ते शाळेमध्ये असे क्रँकी असतात, लक्ष नसतं स्कूलमध्ये, इरिटेशन असतं, चिडचिड करत असतात. त्याबरोबर त्यांना ॲडिनॉइड नाकाच्या मागे, जनरली काय असतं, आपण हे ओरल ब्रिदर असतो आणि नाकाने आणि ओरल ब्रिदर 80% आम्ही नाकाने ब्रीथ करतो आणि 20% तोंडाने ब्रीथ करत असतो.
काय होतं ॲडिनॉइडमुळे काय होतं तर ॲडिनॉइड स्क्वीज असते त्यामुळे नाक बंद असतं आणि घशामध्ये टॉन्सिल असतात. लहान मुलांमध्ये हे खूप कॉमन आहे. ते टॉन्सिल सुद्धा इन्फेक्ट होतात आणि ते दोन्ही ठिकाणी ते स्वेलिंग आल्यामुळे त्यांना ब्रिथिंगला जागा राहत नाही. आणि दुसरी गोष्ट कंटिन्यू ते तोंडाने ब्रीथ करत असतात. तोंडाने ब्रीथ केल्यामुळे त्यांचं काय होतं ते हाय आर्च पॅलेट ज्याला म्हणतो, दात थोडेसे बाहेर ओव्हर क्राउडिंग होणं, मग त्यानंतर माउथ ओपन कंटिन्यू रात्रभर ओपन राहिल्यामुळे थोडंसं पॅलेट वर गेल्यामुळे काय होतं नाकाचं हाड सुद्धा एका साईडला जातं. तर अशा लोकांना जर कंटिन्यू अशा मुलांना जर त्रास होत असेल तर नक्की त्यांनी डॉक्टरांना दाखवून एक स्कोपी किंवा एक एक्सरे करून घेतला पाहिजे. आणि ॲडिनॉइड जर असेल जनरली हे 60-70% ॲलर्जिक रिलेटेड आणि व्हायरल नंतर आम्ही बघतो अशा पेशंटला. तर आपण त्यांना लवकरात लवकर दाखवून जर थोडी लॉंग टर्म ट्रीटमेंट घेतली तर बऱ्यापैकी ते इम्प्रूव्ह होतात. आणि नसेल तर मग काढणं आम्ही ॲडवाईज करतो जर सिम्पटम कमी होत नसतील. कारण काय होतं यांची ग्रोथ जर व्यवस्थित झाली नाही, काय होतं यांना मगाशी मी म्हटल्याप्रमाणे OSA ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया हा प्रॉब्लेम खूप जास्त असतो. तो ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनियामध्ये आपले जे स्लीप हार्मोन जे असतात ना, जे ग्रोथ हार्मोन ज्याला म्हणतो, ते आपली जर चांगली झोप चांगली असेल ना अशा वेळेला सिक्रेट होत असतात. तर हे सिक्रेट होत असतात जर झोपच डिस्टर्ब असेल, जर डीप स्लीप ज्याला म्हणतो नॉन REM स्लीप ती जर नसेल ना तर हे हॉर्मोन सिक्रेट होत नाही. त्यामुळे आपण नेहमी म्हणतो ज्यांना सर्दी खोकला असतो अशी मुलांची ग्रोथच होत नाहीत. आई वडील नेहमी कंप्लेंट करत असतात की बाबा त्यांना अशी ग्रोथच नाही, एवढी हाईट एवढी, बाकी याच्या वयाची मुलं याच्या क्लासमधली मुलं खूप हाईटने वाढतात पण हा सारखा सर्दी खोकल्याने परेशान असतो. त्यामुळे याचं होत नाही. तर त्याचं महत्त्वाचं रिझन आहे की स्लीप, जी स्लीप असते जी 6 ते 8 तास इम्पॉर्टंट आहे. आणि त्या स्लीपमध्ये हे ग्रोथ हार्मोन सिक्रेट होत असतात. जर स्लीपच व्यवस्थित नसेल तर ग्रोथ हार्मोन होत नाही, त्यामुळे त्यांची वाढ होत नाही. आणि कंटिन्यू अँटीबायोटिक किंवा हे सर्दी खोकला असल्यामुळे नाक बंद असल्यामुळे काय होतं त्याला टेस्ट लागत नाही. टेस्ट लागत त्यामुळे त्याला घरचं गोष्ट आवडतच नाही, त्यामुळे टेस्ट लागत नाही त्यामुळे खात नाही. त्यामुळे तिकडे त्याचं वजन कमी होत असतं आणि ग्रोथ होत नसते. तर अशा लोकांनी मॅडमला तेच सांगेल मी की जर कंटिन्यू जर होत असेल तर डॉक्टरांना दाखवलं पाहिजे, एखादा एक्सरे करून घेतला पाहिजे नेझोफॅरिंगचा की किती प्रमाणात ॲडिनॉइड आहे. आणि बऱ्याच वेळा आम्ही लॉंग टर्म ट्रीटमेंट स्टेरॉइड स्प्रे देतो जेणेकरून ही ॲडिनॉइड कमी होतात आणि त्यानंतर त्याची ग्रोथ वाढते. आणि जर नसेल इम्प्रूव्ह होत तर मात्र सर्जरीसाठी ॲडवाईज करतो. पण सगळ्यांना नाही, बहुतेक मुलांमध्ये औषधानंतर हे कमी होतं. तर लहान मुलांमध्ये सर्दी आणि खोकला सामान्यतः अधिक तीव्र असतात आणि पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण सरांकडून माहिती घेतली. तर अजून एक असा विषय ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे दीर्घकालीन सर्दी. हे पावसाळ्यात वाढते का व या समस्येचा नेमका उपाय काय? जनरली आपण मगापासून तेच डिस्कस करतोय. पावसाळ्यामध्ये एक तर व्हायरल इन्फेक्शन आणि दुसरं हवेमध्ये होणारा चेंजेस, वातावरणात होणारा चेंजेस. तर ह्या गोष्टीमुळे ॲलर्जी सर्दी वाढत असते. आणि ज्यांना कंटिन्यू हे होत असतं तर त्यांनी थोडीशी काळजी घेतली पाहिजे. आणि सध्या तर मी तर म्हणेल जर खूप जास्त सर्दी रेग्युलर ज्यांना मग त्यांनी मास्क अजून सुद्धा मास्क थोडं वापरलं पाहिजे. ॲटलिस्ट बाहेर जाताना मास्कचा वापर केला पाहिजे. त्याबरोबर ज्यांना हे कंटिन्यू नाकातून पाणी येणं, त्वचेवर पुरळ येणं किंवा आय इचिंग ज्याला म्हणतो ॲलर्जीचे सिम्पटम होत असतील तर यांनी डॉक्टरांना भेटून, आणि नसेल तर एक आजकाल आम्ही ॲलर्जी टेस्टिंग सुद्धा करतो ज्याला आम्ही ॲलर्जी टेस्टिंग म्हणतो. तर ही ॲलर्जी टेस्टिंग सुद्धा केली पाहिजे आणि त्याच्यात एक्झॅक्टली यांना कशाची ॲलर्जी आहे, कशामुळे होतं ह्या गोष्टी त्याला कळतात. जनरली मुंबईमध्ये थोडंसं पोल्युशनमुळे मोस्ट कॉमन डस्ट ॲलर्जी आहे. बरेच लोक परफ्यूम, डिओड्रंट ह्या गोष्टी वापरत असतात. म्हणजे कॉस्मेटिक जे आहे ना हे खूप महत्त्वाचं आहे. कारण कॉस्मेटिक वापरल्यामुळे बऱ्याच लोकांना त्या वासामुळे पण ॲलर्जी होते. त्यामुळे त्याबरोबर घरामध्ये जे आपण पेट ॲनिमल जे पाळतात, ज्यांना सवय असतं की कुत्रा मांजरे असे, कारण त्यांना फर कॉमन आहेत. जे त्यांच्या अंगावरचे जे केस ते जेव्हा आपल्याबरोबर खेळतात तेव्हा बऱ्याचशा याला बाहेर पडत जातात. ते खूप कॉमन ॲलर्जी आहे. त्यामुळे काय ॲलर्जी आहे हे करणं गरजेचं आहे. आता वातावरणाप्रमाणे घरामध्ये पण कोणत्या ज्यामुळे तुम्हाला वारंवार होत आहे हे पण करणं गरजेचं आहे. आणि परत वेळेला आपण त्याचं सेल्फ इम्युनिटी, थोडंसं आपली सेल्फ इम्युनिटी रोगप्रतिकारक शक्ती पण ठेवली पाहिजे. त्याबरोबर बाकीच्या गोष्टी ज्या आम्ही नेहमी सांगत असतो, एक्सरसाइजमध्ये तुमचं जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा हार्मोन सगळे एपिनेफ्रिन ॲड्रेनालिन रिलीज होत असतात. तर त्या एक्सरसाइज केली पाहिजे थोडीशी, कारण एक्सरसाइजमध्ये पण बऱ्याच वेळा हे ॲलर्जी कमी होतं. आणि त्याबरोबर तर अवॉइड करणं हे गरजेचं आहे. आणि स्वतःची इम्युनिटी, प्रोटीन डाएट चांगला ठेवणं हे पण गरजेचं आहे. बरोबर. आपण सरांसोबत ही चर्चा अजून पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेक नंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. आणि आपण बोलत आहोत डॉक्टर शशिकांत मसाळ सरांसोबत. तर ब्रेकवर जाण्याआधी आपण लहान मुलांमधली सर्दी, H1N1 व्हायरसबद्दल ऐकलं, कानाच्या संक्रमण
पासून कसे वाचावे याच्याबद्दल ऐकलं आणि वैदिक क्षमत्व म्हणजेच इम्युनिटी याच्याबद्दल सरांकडून माहिती मिळवली. तर पुढचा प्रश्न सर माझा तुमच्यासाठी असा आहे की मी पण एक PG स्टुडंट आहे. फायनल इयरला अंडर ग्रॅज्युएशनच्या वेळी मी एक केस पाहिलेली की वयवर्ष 60 एक महिलेला आवाजात कमीपणा जाणवला. मग 6 महिने तिने इतर ठिकाणी चिकित्सा घेतली. त्याच्यानंतर कळालं की जे तिचा आवाजात कमीपणा होता ते कॅन्सर ऑफ लंगमुळे होता, म्हणजे फुफ्फुसात असणाऱ्या अर्बुदामुळे, कॅन्सरामुळे होता. तर होर्सनेस ऑफ व्हॉइस म्हणजेच आवाजात कमीपणा हे कॅन्सरमुळे होऊ शकतं किंवा त्याचे सामान्य आणि गंभीर कारणं कुठली? चांगला प्रश्न विचारला तुम्ही. बघा, हे ज्याला आम्ही हॉर्सनेस ऑफ व्हॉइस म्हणतो, म्हणजे आवाज थोडासा जड होतो किंवा आवाज बाहेर येतच नाहीये, त्याला आम्ही हॉर्सनेस ऑफ व्हॉइस, चेंज इन व्हॉइस म्हणतो. बऱ्याच वेळा काय होतं, आता आपण ज्या विषयावर बोलतोय की सर्दी खोकल्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा ॲलर्जी किंवा सर्दी खोकल्यामुळे किंवा व्हायरल इन्फेक्शनमध्ये पण आवाज चेंज होतो. कारण जे स्वरयंत्र जे असतात, ज्याला वोकल कॉर्ड म्हणतो, ते डायरेक्टली आपल्या नाकाच्या घशाशी रिलेटेड असतात आणि खाली लंग्सशी. त्यामुळे बऱ्याच वेळा की लंगचं इन्फेक्शन होऊन किंवा सर्दी खोकला झाल्यानंतर सुद्धा हे वोकल कॉर्ड अफेक्ट होतात. जे जर वोकल कॉर्ड अफेक्ट झाले तर हा हॉर्सनेस ऑफ व्हॉइस होतो. जर हा इन्फेक्शनमुळे किंवा ॲलर्जी रिलेटेड असेल किंवा सर्दी नॉर्मल सर्दी खोकल्यामुळे असेल तर 90% 2 आठवड्यामध्ये हा पूर्णपणे बरा होतो आणि व्हॉइस नॉर्मल होतो. थोडीशी व्हॉइस रेस्ट घ्यावी लागते, अँटीबायोटिक किंवा मेडिसिन, प्रॉपर मेडिसिन घ्यावं लागतं, जेणेकरून हा व्हॉइस नॉर्मल होतो. जर 2 आठवड्यापेक्षा जास्त जर सर्दी खोकला बरा झाला तरी सुद्धा व्हॉइस चेंज झाला असेल आणि तो नॉर्मल होत नसेल पूर्वीसारखा तर मात्र काळजी करण्यासारखं असतं. अशा वेळेला डॉक्टरांशी संपर्क करून स्कोपी करून घेणं गरजेचं असतं. काय होतं, बऱ्याच वेळा थायरॉइड रिलेटेड आजार असेल किंवा जनरली फिमेलमध्ये आपण फार कमी पाहतो, कोणतीही गाठ असेल स्वरयंत्रावर, जनरली आम्ही ह्या व्हॉइस चेंज ज्याला आम्ही कधी कधी सिंगर नोडल्स, हे साधी गाठ आहे ज्याला सिंगर्स किंवा टीचर्स नोडल म्हणतो, जे आपलं स्वरयंत्र खूप कंटिन्यू वापरत असतात, म्हणजे कंटिन्यू त्याचा ओव्हर यूज असतो किंवा सिंगर जे हाय पिचवर गात असतात, अशा लोकांमध्ये हे व्हॉइस चेंज होतो. कारण बऱ्याच वेळा त्यांची स्वरयंत्राला सूज येते आणि त्याचं पॉलिपमध्ये रूपांतर होतं. पण ओल्ड पेशंटमध्ये जर असं होत असेल, चेंज इन व्हॉइस असेल, आवाज पूर्णपणे बरा होत नसेल, त्याबरोबर गिळण्यासाठी ज्याला डिस्फेजिया म्हणतो, गिळता येत नाही बऱ्याच वेळा पाणी वगैरे किंवा जेवण, तर अशा वेळेला डॉक्टरकडे, ENT सर्जनकडे जाऊन दाखवणं गरजेचं असतं. इम्पॉर्टंट आहे की कारण व्हॉइस हा अर्ली सिम्पटम आहे की तुमच्या स्वरयंत्रावर काही गाठ आली त्याची. जर ती साधी असेल तर बऱ्याच वेळा औषधाने बरी होते. पण जर काय असं जसं तुम्ही म्हटले, तुमच्या पेशंटला तुमच्या बघितल्याप्रमाणे मला त्या हिस्ट्रीवरून असं कळतं, बऱ्याच वेळा जी नर्व असते, जी सप्लाय असते वोकल कॉर्डला, ती पॅरालाइज झाली असणार. लंग्समध्ये असलेल्या कॅन्सरमुळे किंवा बऱ्याच वेळा ट्युबरकुलोसिसच्या गाठीमुळे सुद्धा ती पॅरालाइज होते आणि तो आवाज बदलला जातो. कारण दोन्ही स्वरयंत्र आहे ते एकमेकाला मीट होत नसतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये हवा लीक होण्यामुळे आवाज होसने जो चेंज इन व्हॉइस म्हणतो तो होत असतो. त्याबरोबर आजकालच्या याच्यामध्ये जनरली मेलमध्ये आम्ही बघतो स्मोकिंग आणि टोबॅको, तर हे प्रमाण मेल यंगमध्ये पण आजकाल खूप कॉमनली बघतो. तर अशा वेळेला जर स्मोकिंगची हिस्ट्री असेल आणि जर आवाज बरा नाही झाला आणि जर कंटिन्यू तो होसनेस असेल तर मात्र हे काळजी करण्यासारखं आहे. तर डॉक्टरना भेटून, म्हणजे ENT सर्जनना भेटून स्कोपी करून बघितलं पाहिजे एकदा, की दुर्बिणीद्वारे बघितलं पाहिजे की कशा प्रकारची गाठ वाटते, जिला मेडिसिनची गरज आहे की तिला ऑपरेशन थिएटरमध्ये देऊन आपल्याला काय त्याची बायोप्सी वगैरे करायला लागेल. कारण आजकाल कोणत्याही एक असं काय यंग किंवा ओल्ड नाही, पण जनरली ज्यांच्यात हिस्ट्री, मी म्हटलं की टोबॅको वगैरेची हिस्ट्री असेल, तर अशा पेशंट काळजी करण्याची गरज आहे आणि त्यांनी लवकर लवकर डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे जर आवाज 2 आठवड्यापेक्षा जास्त काळ कंटिन्यू तसा राहिला तर. जसं की आपण सरांकडून ऐकलं, होर्सनेस ऑफ व्हॉइस म्हणजेच आवाजात कमीपणा याचे सामान्य आणि गंभीर कारणेही असू शकतात. जर 2 आठवड्यापेक्षा तुमचा आवाजात बदल जाणवत असेल तर तुम्ही तज्ज्ञांना नक्की भेटा, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि त्यांच्याकडून उपाय योजना करावी. आपल्याला एक फोन येतोय, पूनम डोंबरे शिर्डीवरून बोलताय. पूनमजी, तुमचा प्रश्न घ्या. हॅलो. हां बोला. मी पूनम डोंबरे बोलते शिर्डीवरून. हां बोला. माझा प्रश्न असा आहे की माझी मुलगी आहे 15 महिन्यांची आणि ती सतत कानामध्ये खाजवते, आतल्या साईडला खाज येते तिला. ती कशामुळे येत असेल आणि त्यावरती काय करावं लागेल? तिला कानात पाणी वगैरे सुद्धा येते का कानामध्ये, की फक्त खाज येते? नाही, फक्त खाज येते, पाणी वगैरे काही नाही, रॅशेस नाही आहेत, कुठले स्पॉट नाही आहेत, रेड स्पॉट नाही आहेत. काय होतं, जेव्हा लहान मुलांचं जेव्हा डेव्हलपमेंट होत असतं, बऱ्याच वेळा जे आपला जो नॉर्मल सिक्रेशन ज्याला आम्ही वॅक्स म्हणतो, जेव्हा इयर डेव्हलप होत असतो ना कान, त्यावेळेला ना बऱ्याच वेळा वॅक्समुळे ही साधी खाज येणं हा प्रकार हा कॉमन आहे लहान मुलांमध्ये. फक्त महत्त्वाचं आहे की काही तेल किंवा स्वतःहून काही औषधं टाकण्याचा प्रयत्न करू नका आणि जर खूपच डिस्टर्बिंग असेल
तर मात्र ENT सर्जनला दाखवलं पाहिजे, किंवा थोडीफार खाज येणे कॉमन आहे, कारण जेव्हा हेअर फॉलिकल जे असतात कानाच्या आतमधले त्यातून ते वॅक्स सिक्रेशन जे कॉमन नॉर्मल सिक्रेशन आहे हे होत असं. जर तिला दुखत नसेल आणि काही दुसरे काही सिम्पटम नसतील, जास्त पाणी वगैरे येतं, तर काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही आहे. मॅक्झिमम तुम्ही करू शकता की कानात जसं आपण वात बनवतो देवासाठी तसं छोटा कॉटन घेऊन आणि जे वॅक्सॉल ड्रॉप येतात ते ड्रॉप त्याला लावून थोडी त्यांनी क्लीन करू शकतो, कारण ते वॅक्स बऱ्याच वेळा वॅक्स जेव्हा डेव्हलप होत असतो तेव्हा ही खाज येते. त्यामुळे असं काही काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही आहे. धन्यवाद पूनमताई, तुम्हाला तुमचं प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल ही अपेक्षा. माझा पुढचा प्रश्न सर वर्टायगोबद्दल आहे, म्हणजे चक्कर येणे. तर चक्कर येण्याचा संबंध मेंदूशी असू शकतो, डोळ्याशी असू शकतो आणि पोस्टिरियर कॉलम ऑफ स्पायनल कॉर्डशी असू शकतो. तर याचे कानाच्या संदर्भात कारणे कुठली? आपण बघितलं की कारण कान हा ऐकण्याबरोबर बॅलन्स, जो आपला बॉडीचा बॅलन्स असतो तो बॅलन्स कानामुळे, कान हा महत्त्वाचा ऑर्गन आहे जो बॅलन्स करत असतो. तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण जेव्हा सर्दी होते त्यावेळेला कानाचा जो इनर इयर आहे जो बॅलन्स करतो, ज्याला सेमीसर्क्युलर कनाल आम्ही म्हणतो, तर सेमीसर्क्युलर कनालमधला जो फ्लुइड आहे, फ्लुइड कमी जास्त झालं, जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे बऱ्याचशे काय हेड टू टो 1000 कॉजेस आहेत की व्हर्टागो चक्कर येणे. पण कोणत्या प्रकारची चक्कर किंवा डायग्नो एक्झॅक्टली कानामुळे आहे, ब्रेनमुळे आहे की तुमच्या सर्वायकल स्पाईनमुळे, तर ह्यापैकी कॉज शोधणं फार महत्त्वाचं आहे. त्याप्रमाणे आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो. तर कानामुळे चक्कर येण्याचे कॉमन प्रकार सध्या आपण व्हायरल इन्फेक्शनमुळे पण बऱ्याच वेळा व्हायरल इन्फेक्शन ज्याला आम्ही लॅबिरिन्थायटिस म्हणतो, इनर इयरला थोडं इन्फेक्शन जे व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे सुद्धा हे पण जनरली काय होतं, कानाची चक्कर असते जी बऱ्याच वेळा एक तर बिनाईन पोझिशनल व्हर्टायगो सडनली उठल्यामुळे पण होते, त्याला आम्ही पोझिशनल व्हर्टायगो म्हणतो, किंवा कोणत्या एकाच साईडला झाल्यामुळे पण होऊ शकते, किंवा दुसरं व्हायरल इन्फेक्शनमुळे होतं. व्हायरल इन्फेक्शनमुळे जर कानात जर चक्कर येत असेल आणि त्याबरोबर उलटी पण होत असेल, अशा वेळेला मात्र लवकरात लवकर, त्याला आम्ही इमर्जन्सी म्हणतो, कारण अशा वेळेला लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क करून अँटीबायोटिक सुरू केले पाहिजे. बऱ्याच वेळा इनर इयर जेव्हा इन्फेक्ट होतो, लॅबिरिन्थायटिस ज्याला म्हणतो, तो झाल्यामुळे सुद्धा चक्कर येऊन, सडनली चक्कर येऊन कंटिन्यू पडण्यासारखं वाटणं आणि सिव्हिअर गिडीनेस त्याला म्हणतो ते होतं, आणि त्याबरोबर ऐकण्याची क्षमता सुद्धा कमी होते. तर अशा वेळेला तर कानाचं, आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे जसं आपण म्हणतो आपल्या मेंदूला रेस्टची गरज असते, तसं जर स्लीप डिस्टर्बन्स असेल, बऱ्याच लोकांना काय होतं की डायबिटीस आणि ह्या गोष्टीवर स्लीप डिस्टर्बन्स असेल, तर अशा लोकांमध्ये आम्ही व्हर्टायगो खूप कॉमनली बघतो. कारण जसं म्हणतो ना ब्रेनला रेस्टची गरज असते, त्याप्रमाणे कानाच्या सेमीसर्क्युलर कनाल त्यांना सुद्धा रेस्टची गरज आहे. जेव्हा तुम्ही काहीतरी विचार करत असता आणि जेव्हा तुमचे स्ट्रेस असतो, डोक्यामध्ये ताण असतो, आणि तेव्हा तुम्हाला रात्रीची झोप व्यवस्थित होत नाही, तर त्यांना सुद्धा झोप मिळत नाही व्यवस्थित, त्यामुळे ते सिडियर होतं, त्यामुळे ते हायपर ॲक्टिव्ह, दिवसा हायपर ॲक्टिव्ह होतात, आणि त्यात काही व्हायरल इन्फेक्शन झालं की ते हायपर ॲक्टिव्ह होतात, आणि अशा वेळेला एक साईडचा हायपर ॲक्टिव्ह तर एक नॉर्मल असतो. तर अशा लोकांना हे व्हर्टायगोचे काय, त्यामुळे त्यासाठी सुद्धा इम्युनिटी चांगली असणं आणि झोप व्यवस्थित, म्हणून आम्ही नेहमी सांगत होतो ज्यांना व्हर्टायगो किंवा हे चक्कर येण्याचं प्रमाण नेहमी, त्यांनी थोडंसं योगा, मेडिटेशन किंवा एक्सरसाइजेस ह्या गोष्टी ज्या पण आहेत त्या ॲटलिस्ट दिवसातून 1 तास हे केलं पाहिजे, कारण स्ट्रेस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे या व्हर्टायगोसाठी. त्याला कारणं बरीच असली तरी ENT रिलेटेड कॉमन कारणं आम्ही आजकाल बघतो. तर स्ट्रेस कमी करणं, आणि जर नाही कमी झालं तर मात्र डॉक्टरांचे संपर्क साधून योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा वयोमानाप्रमाणे जी आतमधला जो आपलं इनर इयर आहे त्याची रक्तप्रवाह कमी होतो, म्हणजे त्याची जी कॅपॅसिटी आहे ती थोडीशी कमी होते. तर अशा वेळेला हे चक्कर येणं किंवा ऐकणं कमी होणं हे होत असतं. त्यामुळे तो सुद्धा एक ENT रिलेटेडच आजार आहे. तर जर प्रॉपर ट्रीटमेंट घेतली आणि जर त्याचं अर्ली डिटेक्शन केलं तर मात्र डेफिनेटली हे बरं होण्यासारखं असतो. म्हणजे प्रेक्षक हो, निदान अतिशय महत्त्वाचा. तर चक्कर येणे हे कानाशी संबंधित असू शकतो हे आपण सरांकडून जाणून घेतलं. पुढचा प्रश्न सर माझा डेफनेस म्हणजेच बादिरे याबद्दल आहे, की बादिरे हे कानाचे विविध समस्यांमध्ये निर्माण होऊ शकते. तर याची मुख्य कारणं कुठली व विशेष काय काळजी घेतली पाहिजे? तर आपण स्लाईडवर बघितलं की सध्या आम्ही या सध्याच्या या व्हायरल इन्फेक्शनमध्ये ना बऱ्याच वेळा हे झालं की व्हायरल इन्फेक्शन नंतर ऐकणं कमी होणं. मध्ये आपण सेलिब्रिटीने बघितलं की सडनली सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस हा एका सिंगरला झाला होता. तर हे ज्या गोष्टी आहेत ना, ते मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे बरेच सध्याचे काही व्हायरल ज्यांचं जरा त्यांचा विरुलन जास्त होता त्या लोकांना, बऱ्याच लोकांना आम्ही बघितलं की ताप आला, 2 दिवस ताप आल्याने अचानक एक कान बंद झाला, आणि त्याला आम्ही सेन्सरी न्यूरल लॉस म्हणतो. तर अशापेक्षा हा काय कॉमन आहे, जसं त्याच्यात लिहिल्याप्रमाणे रिअर आहे, कॉमन नाही. बऱ्याच लोकांना सर्दी खोकला होऊन नॉर्मल होतं, पण
जो व्हायरस आहे जो इनर इयर अफेक्ट करून, ज्याला आम्ही लायब्ररी म्हणतो, तो कॉकलियातले हेअर सेल्स जे इम्पॉर्टंट असतात आपण ऐकण्याचं क्षमता, ऐकणं ब्रेनमध्ये घेऊन जाणं, तर ते हेअर सेल डॅमेज होऊन सडनली त्याला एसेन लॉस ज्याला म्हणतो ते होऊ शकतं. तर हे सर्दी खोकल्यामुळे सुद्धा होतं नॉर्मल. म्हणूनच बऱ्याच वेळा काय होतं, पूर्वी असं होतं की सर्दी खोकला झाला तर कानाला दडे जसं म्हणतात दडे बसायचे. दडा बसला की थोडे दिवसासाठी ऐकणं कमी होतं आणि ते नॉर्मल होतं. हे बऱ्याच वेळा सर्दीनंतर किंवा कानाच्या मागे होणाऱ्या फ्लुइड सर्दी जमा झाल्यामुळे होतं. जर 2 दिवसामध्ये हे कमी नाही झालं आणि कानात ऐकणं कमी, बरोबर आवाज त्याला टिनिटच असतो, कानातला बाहेरचा आवाज येणं हे, आणि विशेषतः जर थोडे ओल्ड एज पेशंट ह्या लोकांमध्ये जर ऐकणं कमी झालं आणि कमी होत जर 2 दिवसात जर बरं नसेल होत तर डेफिनेटली त्यांनी डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे. त्याला अर्ली ट्रीटमेंट करून आम्ही इंजेक्शन स्टेरॉइड देतो, जेणेकरून जे इनर इयरचं इन्फ्लॅमेशन आणि रक्तवाहिनी जर एखादी इन्फेक्शनमुळे ब्लॉक झाली असेल तर ती ओपन होऊन रक्तप्रवाह लगेच सुरू होतो आणि रक्तप्रवाह सुरू झाल्याने ते पुन्हा नॉर्मल होतं. कारण बरेच पेशंट आजकाल सध्याच्या याच्यामध्ये आम्ही व्हायरल नंतर बरेच पेशंट मी बघितले, बरेच यंग पेशंटसुद्धा बघितले ज्यांचं व्हायरल इन्फेक्शन नंतर जी ऐकण्याची क्षमता कमी झाली, ज्याला आम्ही एसेन लॉस म्हणतो. त्यामुळे हे थोडंसं कन्सर्न करण्यासारखं आहे की नाही कमी झालं तर पटकन डॉक्टरांना भेटावं आणि आम्ही त्याला ऑडिओमेट्री ज्याला म्हणतो किंवा आम्ही ट्युनिंग फोक टेस्ट करतो, जेणेकरून कळतं की हे तात्पुरतं सर्दीमुळे आहे की कानाचा आतला जो पार्ट ज्याला आम्ही कॉकलिया म्हणतो तो थोडा टेम्पररी डॅमेज झालेला आहे. त्यामुळे हे जे ऐकणं कमी होणं हे एवढं कॉमन नसलं तरी एक 100पैकी 10% 10 ते 15% पेशंटमध्ये आम्ही बघतोय. त्यामुळे हे करणं गरजेचं आहे. बेटर जर नंतर कारण काय त्याला आम्ही जसं आपण स्ट्रोकमध्ये म्हणतो ना, स्ट्रोक किंवा अटॅकमध्ये गोल्डन पिरियड असतो, तसा गोल्डन पिरियड असतो पहिले 3-4 दिवस. 3-4 दिवसात जर आपण मेडिसिन सुरू केलं तर लगेच इम्प्रूव्ह होऊ शकतं. त्यामुळे तो गोल्डन पिरियडमध्येच ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. सर, आपल्याला एक फोन येतोय. उमा महाजन बोलतायत तासगाववरून. उमाजी, तुमचा प्रश्न घ्या. विषय खूप चांगला आहे. माझा प्रश्न आहे की कानात इयरबड घालून साफ करणे योग्य आहे का? तर बहुतांशी मेजॉरिटी लोक काय करतात, कानात हमेशा इयरबड घालत असतात. एक योग्य आहे का? नसल्यास मग कान साफ करायची योग्य पद्धत कोणती? थँक्यू. नमस्कार. हा फार चांगला प्रश्न विचारला, कारण खूप कॉमन आपल्याकडे आहे की बर्ड्स मिळतात आणि थोडं पण खा झाले किंवा असं वाटलं वॅक्स आहे तर बर्ड्स काढतात. काय होतं, बर्ड्स गाडलं तर अजिबात योग्य नाही. कारण काय होतं, जेव्हा आपण बर्ड्स टाकत असतो तर तो कानातला जो मळ आहे ना तो आतमधल्या साईडला पुश करत असतो आणि थोडाफार आजूबाजूला असलेला मळ निघतो बऱ्याच वेळा, असं नाही की निघत नाही. पण काय होतं, आपल्याला जर माहिती नसेल की आतमध्ये खरंच फंगस आहे किंवा वॅक्सच आहे, फंगस असेल आणि तुम्ही जर ते वॅक्स क्लीन करायचा प्रयत्न कराल तर तो आजूबाजूच्या स्किनला, आणि विशेष करून मी म्हटल्याप्रमाणे ओल्ड एज पेशंट किंवा ज्यांना डायबिटीस आहे, काय होतं आपल्याला बरं वाटतं, आपण थोड्याशा जोराने तो क्लीन करण्याचा प्रयत्न करतो आणि तो बाजूच्या स्किनला लागतो आणि मग तिथे थोड्या वेळ जखम होतं आणि 2-3 दिवसांनी त्याचं वाढून त्याचं इन्फेक्शनमध्ये जेव्हा आम्ही म्हणतो फंगसमध्ये रूपांतर होतं. त्यामुळे अवॉइड केलं पाहिजे. मॅक्झिमम जर तुम्हाला खूप जास्त खाज येते असं वाटत असेल, खूप जास्त खाज येते, तर मगाशी मी लहान मुलांना सांगितल्याप्रमाणे जशी आपण देवाचे वात बनवतो तसं ते कॉटन थोडासा घेऊन त्याच्यावर ड्रॉप किंवा काय तेल न लावता ड्रॉप, एअर ड्रॉप कोणता घेऊन त्यांनी थोडंसं बरं वाटेल तेवढं क्लीन केलं ते करू शकता. पण ट्राय टू अवॉइड करणं गरजेचं आहे, कारण बर्ड्स हा जखम होते, कारण कानात जागा एवढी छोटी असते आणि कसं असतं, वॅक्स हे नॅचरल सिक्रिशन असतं. जेवढं तुम्ही कमी त्याला हे कराल ते आपोआप बाहेर बऱ्याच वेळा येत असतं. जेव्हा आपण बर्ड्स लावतो तेव्हा तो एक खड्डा निर्माण करतो आतमध्ये, त्यामुळे त्याचा डेप्थ निर्माण झाल्यामुळे काय होतं, तो वॅक्स तिथे कंटिन्यू अकोमुलेट होतो. आणि अशा पेशंटमध्ये जर पावसाळ्यात आपण म्हटलं, जर मी म्हटल्याप्रमाणे जर अशा पद्धतीने पाणी आतमध्ये गेलं किंवा बुरशीचं इन्फेक्शन झालं तर ते वाढतं, मग ते क्लीन करणं गरजेचं होतं. आणि जसं मी म्हटल्याप्रमाणे ओल्ड एज पेशंटमध्ये थोडी रोगप्रतिकारक शक्ती असते, तर लोकल एरियामध्ये रक्तप्रवाह कमी झालेला असतो, त्यामुळे अवॉइड करणं खूप महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त थोडंसं क्लीन वरच्यावर करू शकतो, पण क्लीन करण्याची गरज पडत नाही. 6 महिन्यातून एकदा तुम्ही डॉक्टरांना भेटून वॅक्स क्लीन करू शकता, पण नेहमी ब्लड रोज उठून ते हे काढणं हे नाही आहे, योग्य नाही. त्यांनी साईड इफेक्ट होऊ शकता, फायदा होत नाही. धन्यवाद उमाजी. तुमचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. आणि सर, कानामध्ये जे आंघोळीनंतर पाणी साचतं तर ते काढणं कितपत योग्य आहे? बेसिकली आम्ही अवॉइड करतो. जे शॉवर वापरत, जनरली आपण जेव्हा नॉर्मल याने आंघोळ करतो तेव्हा जनरली पाणी जात नाही. जे शॉवर घेत असतात त्यांना आम्ही बोलतो की ज्यांना हा कानाचा त्रास रेग्युलरली होत असतो त्यांनी कॉटन किंवा एअर प्लग, जे स्विमिंगसाठी प्लग असतात ते वापरावे. आणि कानात काही टाकून करण्यापेक्षा जस्ट कानात जवळ कॉटन घेऊन थोडंसं जस्ट मूव्ह केलं तरी तो पाणी आपोआप बाहेर निघतं, त्याला आतमध्ये. जनरली आपल्याला कान धुवायची गरज पण नसते.
आतमध्ये पाणी टाकून. काही लोकांना असते सवय की कानात थोडंसं पाणी टाकतात आणि क्लीन करण्याचं, पण ते अवॉइड केलं पाहिजे. कारण मगाशी मला वॅक्स आणि ते पण फंगल ते हायग्रोस्कोपिक असतं. कोणतंही पाणी आत गेलं का ते आतमध्ये ते अकुमुलेट राहणार आणि ते वॅक्स त्याला ॲब्झॉर्ब करणार आणि त्याची साईज वाढणार, मग तुम्हाला ब्लॉकेज यायला सुरुवात होणार. त्यामुळे अवॉइडच केलं पाहिजे. हां, शॉवर घेत असेल तर डेफिनेटली इयर प्लग किंवा कॉटन टाकावा आणि कानात पाणी टाकून साफ करण्याची काही गरज नसते. त्यांनी दुष्परिणामच जास्त होतो, पण काही फायदा होत नाही. नक्कीच. तर सर, शहरातील प्रदूषण व आजच्या जीवनशैलीमुळे कुठले नवीन आजार प्रॅक्टिसमध्ये बघायला मिळतात? सध्या मी बघितलं, सध्या आपण बघतो जसं व्हायरल इन्फेक्शन जे बघितलं आपण, सर्दी, नॉर्मल कफ कोल्ड आणि व्हायरल इन्फेक्शन होते, त्याबरोबर पोल्युशनमुळे होणारे आणि आपली जीवनशैली, आपली जी बाहेरचं खाणं आणि जंक फूड खाणं, ह्यामुळे सुद्धा युआरटी ज्याला आम्ही म्हणतो, युआरटी आणि रिफ्लक्स, लॅरिंगोफॅरेंजियल ज्याला रिफ्लक्स म्हणतो, ॲसिडिटी जास्त होऊन, कारण टायमावर आपण जेवण नसल्यामुळे ॲसिडिटी होऊन त्यांनी घसा खराब होणं, और त्याबरोबर ॲलर्जी आणि हे हृदयरोगाची तर बघतो, पण त्याबरोबर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सर्दी खोकला नाही ठीक झाला तर अस्थमा, म्हणजे ते सर्दी खोकला खाली जाऊन अस्थमासारखे किंवा रेस्पिरेटरी इन्फेक्शन हे वाढतोय सध्या. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाण्याच्या बाबतीत मी प्रत्येक वेळेला तेच आपण जास्त होतं, जीवनशैली, डाएट, जीवनशैली, एक्सरसाइज आणि ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. जर स्वतःची इम्युनिटी चांगली असेल तर मला वाटतं हे व्हायरल आणि हे जास्त होणार, झालं तरी एक थोड्या प्रमाणात होऊन लगेच बरं होणार. म्हणजे सेल्फ इम्युनिटी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बॉडीची स्वतःची एक इम्युनिटी असते ज्याला आम्ही रोगप्रतिकारक शक्ती म्हणतो. थोडं जर तुमची स्वतःची इम्युनिटी जर चांगली असेल तर थोडं पण इन्फेक्शन झालं तर ते फाईट करत. इम्युनिटी व्यवस्थित नसेल आणि बाकी काय आजार असेल तर मात्र त्याला तुमचा तो ट्रीटमेंट, लॉंग टर्म ट्रीटमेंट तुम्हाला घ्यावी लागते किंवा ते लवकर बरा होत नाही. सर, आपल्याला एक फोन येतोय. देवाबाई शिंदे बोलतायत ठाणेवरून. देवाबाईजी, तुमचा प्रश्न घ्या. हॅलो, नमस्कार, बोला. मी देवाबाई शिंदे बोलते ठाण्यावरून. मला 4-5 वर्षापासून खोकला येत होता आणि तुमचा प्रश्न काय? प्रश्न विचारा सर, ऐकताय. बोला, पुढे बोला. मी सिटी स्कॅन वगैरे केलं. सिटी स्कॅन केलेला आहे मी. त्याच्यामध्ये डॉक्टरांनी काय सांगितलं, लंग डिझीज असं सांगितलंय डॉक्टरांनी, पण माझा खोकलाच थांबत नाही. रात्रंदिवस मला खोकला येतो एकदम. धन्यवाद. आपला प्रश्न आम्हाला कळालेला आहे. सर, खोकल्याबद्दल काय सांगाल? कारण खोकल्याचे विविध प्रकार असू शकतात की 2 आठवड्यापर्यंत असणारा खोकला किंवा दीर्घकाळ असणारा खोकला. तर दीर्घकाळ असणाऱ्या खोकल्याची कारण कुठली? कारण यांना जे खोकला आहे ते 2-3 वर्षापासून आहे. त्यांनी सांगितले सिटी स्कॅनमध्ये मे बी लंग रिलेटेड काही असेल तर त्यांनी चेस्ट फिजिशियनला दाखवून बघितलं पाहिजे की लंग रिलेटेड कोणता आजार आहे. कारण त्यांच्या आवाजावरून पण मला थोडंसं हेवी व्हॉइस वाटत होता. तर लंग रिलेटेड किंवा त्यांची लंग कॅपॅसिटी कमी झाली असेल किंवा त्यांनी थोडंसं, त्याला म्हणतो आम्ही पल्मोनरी फंक्शन टेस्ट करणं पण गरजेचं आहे. बऱ्याच वेळा हे आजार जो असा, आता आपण जर कॉमन ॲलर्जी सोडलं तर ओल्ड एज रिलेटेड काय होतं, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हायपर ॲसिडिटी, त्याला लॅरिंगोफॅरेंजियल रिफ्लेक्स म्हणतो. तो लॅरिंगो वयोमानाप्रमाणे जर तुमची अन्ननलिकेचा शेवटचा जो स्पिंक्टर असतो तो जर प्रॉपरली कॉन्ट्रॅक्ट होत नसेल तर ॲसिड वर येऊन सुद्धा घसा खराब होतो. त्यामुळे सुद्धा हे खोकला कंटिन्यू होतं. जनरली खोकला किती म्हणजे रात्री आहे, दिवसा किती प्रमाणात ते करणं गरजेचं. त्याबरोबर कार्डियाक रिलेटेड पण रूल आउट करणं गरजेचं आहे की कार्डियाक रिलेटेड काही इश्यू तर नाही आहे ना, हे पण करणं गरजेचं आहे. आणि चेस्टचं त्यांनी महिना चेस्टचं तर त्यांनी चांगल्या चेस्ट फिजिशियनला दाखवून थोडी चेस्ट फिजिओथेरपी आणि ते बघणं गरजेचं आहे की काय एक्झॅक्टली काय आजार आहे चेस्ट. कारण त्याला खूप सर्दी खोकल्यापासून ते लंगपर्यंत किंवा कार्डियाक रिलेटेड बरीचशी आहे. खोकल्याबरोबर दम लागतो का, ते जर दम लागत असेल तर मग हायपर रिॲक्टिव्ह एअरवे किंवा अस्थमा टाईप असं काय आहे का ते बघणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांनी पंप वगैरे वापरले पाहिजेत. तर त्यांनी त्याचा योग्य सल्ला घेतला पाहिजे. सिटी स्कॅनमध्ये काय आलं तर डेफिनेटली हे थोडंसं लॉंग टर्म ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. तर प्रेक्षक, खोकल्याचे बरेच कारणं असू शकतात हे आपण सरांकडून माहिती मिळवली. सरांसोबत आपण ही चर्चा पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. आपण बोलत आहोत डॉक्टर शशिकांत मसाल सरांसोबत. सरांनी आपल्याला कानाच्या संक्रमणाबद्दल, H1N1 व्हायरसबद्दल, होर्सनेस ऑफ व्हॉइस म्हणजे आवाजाची कमतरताबद्दल, डेफनेसबद्दल, बाधिऱ्याबद्दल ही सगळी माहिती पुरवली. पण माझा पुढचा प्रश्न हे थायरॉईडशी संबंधित आहे.
तर एक असतो हायपोथायरॉइड ज्याच्यात थायरॉइड हार्मोन कमी होतो आणि एक असतो हायपरथायरॉइड ज्याच्यात थायरॉइड हार्मोनचं प्रमाण वाढतं. तर कुठले पेशंट हे जनरली प्रॅक्टिसमध्ये बघायला मिळतात आणि त्याची लक्षणं व त्याची चिकित्साबद्दल तुम्ही काय सांगाल? हायपो आणि हायपरथायरॉइड हे दोन प्रकार आहेत. मोस्ट कॉमनली आपण जेव्हा आपल्या प्रॅक्टिसमध्ये बघतो, आपण सध्या आपल्या पेशंटमध्ये जास्त करून हायपोथायरॉइड खूप जास्त बघतो. हा थायरॉइड हार्मोन हा आपल्या बेसल मेटाबॉलिक रेट आणि बाकीच्या इम्युनिटी सगळ्या गोष्टीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जनरली फिमेलमध्ये आम्ही खूप जास्त बघतो हायपोथायरॉइड हार्मोन, कारण फिमेलमध्ये फिजिओलॉजिकली सुद्धा म्हणजे प्युबर्टी, प्रेग्नन्सी ह्या सगळ्या गोष्टी असतात, मेनोपाज ह्या सगळ्या ज्या फिमेलमध्ये त्याचं प्रमाण जास्त लागतं. जेव्हा जास्त लागतं तेव्हा थायरॉइड हार्मोन सिक्रेट होत नाही, त्यामुळे त्याला हायपोथायरॉइड म्हणतो. कारण त्याचं मग बाहेरून आपल्याला द्यावं सप्लिमेंट द्यावे लागतात थायरॉइड. जनरली आपण फिमेलमध्ये जास्त बघतो. पण हायपोथायरॉइड किंवा हायपरथायरॉइड काही असलं तरी बऱ्याच वेळा काय होतं, हायपोथायरॉइडचे सिम्पटम खूप कॉमनली असतात. वजन वाढणं, त्यामुळे त्याच्यानंतर भूक खूप लागणं, त्यामुळे काम करायला इच्छा न होणं, टायर्डनेस, मेन्सेस रिलेटेड खूप कॉमन प्रॉब्लेम असतात, इरेग्युलर मेन्सेस रिलेटेड प्रॉब्लेम, हे सगळे फार कॉमन सिम्पटम आहे हायपोथायरॉइडचे. जे हायपो रिलेटेड म्हणजे थोडंसं थकवा येणं, कामाची इच्छा न होणं, आणि नॉर्मल प्रेग्नन्सीसाठी सुद्धा हे नॉर्मल थायरॉइड हार्मोन असणं फार गरजेचं आहे. कारण त्यावेळेला रिक्वायरमेंट खूप वाढते आणि थायरॉइड जो आपला ग्लँड आहे तो कमी सिक्रेट करत असतो. त्या मानाने हायपरचे सिम्पटम हायपर रिलेटेड असतात, थोडंसं कार्डियाक रिलेटेड सिम्पटम जास्त असतात. पाल्पिटेशन ज्याला म्हणतो, पाल्पिटेशन, थरथर होणं आणि एकदम वजन कमी असणं, भूक खूप लागते, खातो खूप पण वजन एकदम कमी असतं, ते हायपरचे सिम्पटम झाले. हायपोथायरॉइड आणि ह्या दोन्ही हे 100% ट्रीटेबल आहे. हायपोथायरॉइड असेल, जनरली आम्ही फिमेलमध्ये सांगतो की थोडंसं टायर्डनेस असेल कामामध्ये, आणि जनरली प्रेग्नन्सीमध्ये हे कॉमन प्रकार आम्ही बघतो. त्यानंतर आपण त्यांना सप्लिमेंट देतो आणि बऱ्यापैकी बरे होतात. त्यामध्ये हे झालं हायपो आणि हायपरथायरॉइड. आम्ही जे डिस्कस करत असतो ते ॲज अ ENT सर्जन, थायरॉइड गाठ, जर बऱ्याच वेळा काय असतं की गाठ असते पण रिपोर्ट नॉर्मल असतात, आणि रिपोर्ट ॲबनॉर्मल असले तर पण गाठ नसते. पण जेव्हा थायरॉइडची गाठ, जसे आता माझ्या त्या स्क्रीनमध्ये मी दाखवलं, हे आपले थायरॉइड ग्लँड आहे. हे दोन्ही साईडचे राईट अँड लेफ्ट थायरॉइड ग्लँड आहे, आणि याच्यामध्ये आपण बघतो की थायरॉइडचं स्वेलिंग आहे. जर नेकमध्ये जर गाठ असेल आणि ती जर 3 सेंटीमीटरच्या वर जास्त वाटत असेल, सडनली वाढली असेल, तर अशा वेळेला थायरॉइड फंक्शन टेस्ट, ज्याला आम्ही T3, T4, TSH म्हणतो, त्याबरोबर FNAC आणि सोनोग्राफी ह्या 2 गोष्टी करणं गरजेचं असतं. FNAC ह्यासाठी करायची असते कारण थायरॉइडमध्ये बऱ्याच लोकांना, जनरली मेलमध्ये हे होतं की जर 3 सेंटीमीटरच्या मोठी गाठ असेल तर ते कॅन्सर होऊ शकतो. आणि हा थायरॉइड कॅन्सर असा कॅन्सर आहे की तो 100% बरा होणार आहे, आणि जो अर्ली जर डिटेक्ट झाला तो 100% बरा होतो. तर गाठ जर मोठी असेल तर ॲटलिस्ट इन्व्हेस्टिगेशन करून, सोनोग्राफी करून, की ते सॉलिड आहे की लिक्विड गाठ आहे ते बघणं गरजेचं असतं. आणि त्याबरोबर FNAC म्हणजे सुई टाकून आतमध्ये एक छोटासा सुईचा तपास असतो, तो आम्ही सोनोग्राफी गायडेड करतो आणि त्याने टेस्ट करून बघतो की ही गाठ काय आहे. त्याबरोबर आमचे बरेचसा क्रायटेरिया आहे, ज्याला आम्ही बेटेस्टा क्रायटेरिया म्हणतो, त्याप्रमाणे ठरवतो की ही गाठ, त्याच्यासाठी ऑपरेशन करणं किंवा काय करण्याची गरज आहे की फक्त ऑब्झर्वेशन. 50% पेशंटमध्ये फक्त ऑब्झर्वेशनमध्ये होतं. बऱ्याच वेळा काय होतं, ही बाहेरच्या साईडला दिसते गाठ, ती बाहेर होतं, पण ॲट द सेम टाइम ती आतमध्ये अन्ननलिका आणि श्वासनलिकेच्या जवळ पण वाढत असते. पण जर डिस्फेजिया रिलेटेड सिम्पटम असतील, म्हणजे गिळायला त्रास होणं, आवाज बदलणं, मगाशी आपण डिस्कस करतो, अशा गोष्टी जर असेल तर मात्र थायरॉइडचं तपास करणं गरजेचं, ज्याला FNAC ती खूप इम्पॉर्टंट तपास आहे, आणि सोनोग्राफी. आणि ज्यावरून आम्हाला कळतं की ही गाठ नॉर्मल थायरॉइड आहे की याच्यामध्ये काही सेल चेंजेस आलेत, आणि जे कॅन्सर टाईप, ज्याला आम्ही पॅपिलरी CA म्हणतो, जो कॉमन असतो तो आहे. कारण जर तसं काय असेल तर हा अर्ली ट्रीट करून आपण लगेचच्या लगे 100% क्युरेबल आहे. त्यामुळे हे थायरॉइडची कोणतीही जर मानेवर गाठ, शरीरात गाठ असेल, विशेषतः थायरॉइडची गाठ, तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन सोनोग्राफीने हे करणं गरजेचं असतं. कारण अर्ली ट्रीटमेंट झाली तर तो मोठा ऑपरेशनपासून वाचतं, आणि ॲट द सेम टाईम आपल्याला कळतं की बाबा त्याला ऑब्झर्व करायचं का. कारण आणि जसं मी म्हटलं, सर्वात कोणताही कॅन्सर चांगला नसतो, पण त्याला आम्ही सर्वात चांगला कॅन्सर म्हणतो, कारण हा 100% बरा होणारा असतो. एखादा प्रकार सोडला तर याचे सगळे प्रकार आहे जे ट्रीटमेंट करून व्यवस्थित बरे होतात. तर जसं की आपण ऐकलं की हायपोथायरॉइड म्हणजे थायरॉइड हार्मोनची कमतरता, यामध्ये वजन वाढतं, आणि हायपरथायरॉइड म्हणजे थायरॉइड हार्मोन जास्त प्रमाणात वाढणे, याच्यात वजन कमी होतं, आणि त्याच्यात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचं आहे. आणि थायरॉइड कॅन्सर हे जे अर्बुद आहे ते ट्रीटेबल आहे, त्याची चिकित्सा होऊ शकते. आपण सरांकडून ऐकलं. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आपल्या वैयक्तिक जीवनशैली आणि आहारात काय बदल करता येईल जेणेकरून आपण हे कान, नाक, घशाचे संबंधित आजार टाळू शकतो?
जसं मग आपण बोलतो की लोकल काळजी घेणं म्हणजे नाकात त्याने सांगितलं तूप वगैरे तशा गोष्टी अवॉइड करणं, त्याबरोबर कानात तेल टाकणं, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा माहीत नसताना काही मेडिसिन घेणं. जनरली आम्ही ॲडवाईस करतो गार्गल वगैरे, तर नॉर्मली आपण म्हणतो ना की बिटाडीन गार्गल किंवा हे यांची अवॉइड आहे, पण बाकी स्वतःच्या याने ओव्हर द काउंटर औषधं अवॉइड केली पाहिजे. जीवनशैलीबद्दलच आपण बोलतो की स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं खूप गरजेचं असेल. कारण कसं आहे, बरेचसे आपण हे जे संक्रमणामुळे होणारे आजार आहे, तुमची सेल्फ इम्युनिटी चांगली असेल, व्यवस्थित टायमावर असलेला आहार ज्याच्यात प्रोटीन आणि बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित घेतल्या पाहिजे, त्याबरोबर लवकर एक्सरसाइज, योगा, मेडिटेशन ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ॲटलिस्ट 1 तास आपण स्वतःसाठी दिला पाहिजे एक्सरसाइज किंवा ह्या सगळ्या एक्सरसाइज, त्याबरोबर डाएटबद्दल आणि योगा किंवा मेडिटेशन. स्ट्रेस रिलॅक्सेशन असेल आणि मेंटली तुम्ही जर रिलॅक्स असाल तर डेफिनेटली हे आजार होणार नाही आणि हे रिकन होणारे आजार आपल्याला टाळता येतील. अगदी बरोबर. तर आज आपण कान नाक घशाच्या संदर्भातील आजारांबद्दल सरांकडून माहिती मिळवली. पावसाळ्यात हे आजार तीव्र स्वरूप घेतात आणि याची चिकित्सा करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून त्यांच्या तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन याच्यामुळे आपण या आजारांना सहजपणे टाळू शकतो, याच्यावर मात देऊ शकतो. तर सर, तुम्ही इथे आलात, तुमचं खूप खूप आभार. आम्हाला एवढं छान प्रकारे मार्गदर्शन केलं. आणि तुमच्यासाठी असेच नवनवीन चर्चासत्र आपण सुरू ठेवू, पण सध्या वेळ झाली तुमचं एक निरोप घेण्याची. प्रेक्षको, चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने याचा तुम्हाला फायदा होईल ही अपेक्षा. तर प्रेक्षको, स्वस्थ राहा, मस्त राहा. नमस्कार.